नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। उन्हाळा लागल्यामुळे अगदीच थंडगार खावंसं असं सगळ्यांनाच वाटतं। मार्केटला आता छान मोठे मोठे चिक्कू यायला लागलेले आहेत। तर चिक्कूचा आज आपण मिल्कशेक घरच्या घरी अगदी घट्ट असा बनवणार आहोत। त्यासाठी मी पिकलेले 3 चिक्कू येथे घेतलेले आहेत। चिक्कू आधी मी सुरीने कापून घेत आहे। त्यानंतर त्यातल्या बिया आपल्याला बाजूला करून घ्यायच्या आहेत व चिक्कूचा गर चमच्याच्या साहाय्याने असा आपण वेगळा करून घेणार आहोत। चमच्याने असा पूर्णपणे गर निघून जातो, त्यामुळे याच प्रकारे तुम्ही देखील चिक्कूचा गर काढून घ्या। 3 चिक्कूचा याचप्रमाणे गर मी बाजूला करून घेतलेला आहे। त्यानंतर हा चिक्कूचा गर आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आपल्याला घालून घ्यायचा आहे। चिक्कू ऑलरेडीच भरपूर गोड असतो, त्यामुळे या मिल्कशेकमध्ये साखरेची फारशी गरज पडत नाही। त्यानंतर यात थंडगार दूध घालून घ्यायचं आहे। आधी अगदी थोडंसं दूध घालून मी याला फिरवून घेणार आहे। अगदी घट्ट अशी पेस्ट बनल्यानंतर अजून थोडंसं दूध ॲड करून याला आपण फिरवून घेणार आहोत। या स्टेजला जर तुम्ही बर्फ घातला तर हे पातळ असा मिल्कशेक तयार होतो। त्यापेक्षा दूधच थंड करून इथे मी वापरलेलं आहे। मिल्कशेक सर्व करण्यासाठी यात आता आपण चिक्कूच्याच गराच्या थोड्याशा फोडी मी बाजूला काढून ठेवलेल्या होत्या। या चिक्कू शेकात आपण घालून घेणार आहोत व वरून तुम्हाला आवडत असल्यास काजू बदामचे थोडेसे काप तुम्ही मार्केट स्टाईल असे घालू शकतात। तर या उन्हाळ्यात तुम्ही देखील छान थंडगार असा चिक्कू शेक बनवा आणि कसा झाला मला कमेंटमधून कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।